दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला रुपाली चाकणकर अनुपस्थित राहिले आहेत। अशोक खरात प्रकरणी नाव आल्यावर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। तर कार्यक्रमामध्ये उपस्थित नसल्याबाबत विचारणा करण्याकरता संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। याबद्दल अधिकची माहिती देत आहेत निलेश बुधावले। निलेश, काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणाऱ्या रुपाली चाकणकर आज मात्र पक्षाच्या या कार्यक्रमात पोहोचलेल्या नाहीयेत, काय कारण कळतंय? अश्विन मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अशोक खरात त्यांचं प्रकरण नाशिकमधून पुढे आलं त्यानंतर रुपाली चाकणकरांना आपल्या महिला पदाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर पक्षातील त्यांचे जे काही काम आहेत किंवा पक्षातील संदर्भातील जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं त्यांना पसंत केलं होतं। आज देखील पक्षाचा 27वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर अनुपस्थित आहेत। या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सध्या तरी प्रतिक्रिया मिळालेली नाही। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती। तर रुपाली चाकणकर या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत, कारण अजूनही कळू शकलेलं नाही। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांची अनुपस्थिती बरंच काही सांगून जाते का, असाही प्रश्न या निमित्ताने समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।